प्रश्न 51. भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे अध्यक्ष असतात? ए. लोकसभा, बी. राज्यसभा, सी. विधान परिषद, डी. विधिमंडळ. उत्तर आहे बी. राज्यसभा. प्रश्न क्रमांक 52. राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ए. 3 वर्ष, बी. 5 वर्ष, सी. 6 वर्ष, डी. 7 वर्ष. उत्तर आहे सी. 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 53. भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. कोलकाता, डी. चेन्नई. उत्तर आहे बी. दिल्ली. प्रश्न क्रमांक 54. मौलिक अधिकार कोण रद्द करू शकत नाही? ए. पंतप्रधान, बी. संसद, सी. सर्वोच्च न्यायालय, डी. राष्ट्रपती. उत्तर आहे सी. सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 55. कोणता हक्क 44व्या घटनादुरुस्तीनंतर रद्द करण्यात आला? ए. शिक्षणाचा हक्क, बी. संपत्तीचा हक्क, सी. वैयक्तिक स्वातंत्र्य, डी. निवडणूक हक्क. उत्तर आहे बी. संपत्तीचा हक्क. प्रश्न क्रमांक 56. अनुच्छेद 19 कशाशी संबंधित आहे? ए. भाषेचा हक्क, बी. वैयक्तिक स्वातंत्र्य, सी. मालमत्तेचा हक्क, डी. आरक्षण. उत्तर आहे बी. वैयक्तिक स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 57. भारतातील संसदेचे अधिवेशन कोण बोलावतो? ए. पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. गृहमंत्री, डी. संसद अध्यक्ष. उत्तर आहे बी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 58. संयुक्त बसविण्याचा हक्क कोणत्या अनुच्छेदात आहे? ए. 19(1) बी. बी. 19(1) सी. सी. 21 डी. 30. उत्तर आहे बी. 19(1) सी. प्रश्न क्रमांक 59. राष्ट्रपतीचे कार्यकाळ किती वर्षाचे असते? ए. 4, बी. 5, सी. 6, डी. 7. उत्तर आहे बी. 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 60. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते? ए. प्रत्यक्ष, बी. अप्रत्यक्ष, सी. नियुक्ती, डी. वंशपरंपरा. उत्तर आहे बी. अप्रत्यक्ष. प्रश्न क्रमांक 61. संसदेला किती प्रकारची विधेयके सादर करता येतात? ए. 1, बी. 2, सार्वजनिक व खाजगी, सी. 3, डी. 4. उत्तर आहे बी. 2, सार्वजनिक व खाजगी. प्रश्न क्रमांक 62. राज्यघटनेनुसार भारत हा काय आहे? ए. संघराज्य, बी. महासत्ता, सी. लघुराष्ट्र, डी. उपनिवेश. उत्तर आहे ए. संघराज्य. प्रश्न क्रमांक 63. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय किती आहे? ए. 60, बी. 62, सी. 65, डी. 70. उत्तर आहे सी. 65. प्रश्न क्रमांक 64. राष्ट्रीय आणीबाणी कुठल्या अनुच्छेदात आहे? ए. 352, बी. 356, सी. 360, डी. 370. उत्तर आहे ए. 352. प्रश्न क्रमांक 65. राजकीय अधिकार कोणत्या प्रकारात मोडतात? ए. मूलभूत हक्क, बी. निर्देशक तत्त्वे, सी. कर्तव्य,
डी. निवडणूक. उत्तर आहे ए. मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 66. मूलभूत अधिकारांचे संरक्षण कोण करते? ए. राष्ट्रपती. बी. संसद. सी. न्यायालय. डी. राज्यपाल. उत्तर आहे सी. न्यायालय. प्रश्न क्रमांक 67. संविधान दिन का साजरा होतो? ए. भारत स्वतंत्र झाला. बी. संविधान स्वीकारले. सी. संविधान अंमलात आले. डी. राज्यघटना दुरुस्ती झाली. उत्तर आहे बी. संविधान स्वीकारले. प्रश्न क्रमांक 68. पंचायत राज या संकल्पनेची अंमलबजावणी कुठल्या घटना दुरुस्तीनं झाली? ए. 42वी. बी. 73वी. सी. 86वी. डी. 44वी. उत्तर आहे बी. 73वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 69. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास कोठे दाद मागता येते? ए. तहसील. बी. पोलीस. सी. न्यायालय. डी. संसद. उत्तर आहे सी. न्यायालय. प्रश्न क्रमांक 70. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? ए. 25. बी. 30. सी. 35. डी. 21. उत्तर आहे बी. 30 वर्ष. प्रश्न क्रमांक 71. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? ए. 25 वर्ष. बी. 30 वर्ष. सी. 35 वर्ष. डी. 21 वर्ष. उत्तर आहे ए. 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 72. भारताची राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेप्रमाणे सर्वाधिक लांब आहे? ए. अमेरिका. बी. चीन. सी. भारत. डी. जपान. उत्तर आहे सी. भारत. प्रश्न क्रमांक 73. संविधानाच्या प्रस्तावनेत कोणते शब्द समाविष्ट आहेत? ए. धर्मनिरपेक्षता. समाजवाद. बी. ब्रिटिश राज. सी. उपनिवेश. डी. राजेशाही. उत्तर आहे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद. प्रश्न क्रमांक 74. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? ए. इंदिरा गांधी. बी. प्रतिभा पाटील. सी. सुषमा स्वराज. डी. सोनिया गांधी. उत्तर आहे बी. प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 75. अनुच्छेद 370 रद्द करण्यासाठी कोणती घटना झाली? ए. 42वी घटना. बी. राष्ट्रपती आदेश. सी. पंतप्रधान निवड. डी. राज्यसभा निकाल. उत्तर आहे बी. राष्ट्रपती आदेश.